जय हिंद, वंदे मातरम। तर मित्रांनो, तुमच्यासाठी आज सुवर्ण संधी चालून आलेली आहे। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या आयट्या झालेल्या भाऊ आणि बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका। महत्त्वाची माहिती आहे। जास्तीत जास्त जे पण आपले मित्रपरिवारामध्ये आयट्या पास झालेले असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण की ही जी माहिती आहे अजूनपर्यंत आपल्याला कुठल्या यूट्यूब चॅनलवर दिसायला मिळणार नाही। तर इंडियन रेल्वे यामध्ये मेगा पदांची भरती निघलेली आहे। तर भारतीय रेल्वे यामध्ये ही मेगा भरती होणार आहे। मी आहे योगेश सोनार आणि आपण बघतायत खानदेशी A to Z गेट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे पण सरकारी नोकऱ्या येतात त्या नोकऱ्यांविषयी माहिती मी आपल्या ग्रामीण भागातल्या, आपल्या शहरी भागातल्या जे स्पर्धा परीक्षा देतात, ज्यांना नोकरीची गरज आहे, ते नोकरी मागे जात आहेत पण नोकरी भेटत नाही, अशा भावा आणि बहिणींना मार्गदर्शन देऊन त्यांना प्रोत्साहन देऊन हे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे। तर पूर्ण बघा आणि ही माहिती तुम्हाला योग्य वाटल्यास तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या। तर व्हिडिओला सुरुवात करतो। माहिती पुढील प्रमाणे। तर भारतीय रेल्वे यामध्ये RRB टेक्निशियन पदाच्या या जागा असणार आहे। टोटल जागांची संख्या असणार आहे 6160। तर मेगा भरती आहेत। जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातील भाऊ आणि बहिणींनी यामध्ये अप्लाय करायचं आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे। तुम्ही 10वी पास पाहिजे, आयट्या पास पाहिजे आणि तुमची BSc झाली पाहिजे। म्हणजे तुम्ही 10वी पास होऊन तुम्ही आयट्या पास केलेला पाहिजे किंवा तुमची BSc ही झालेली पाहिजे। अशा दोनच पदांवर ही भरती होणार आहे। ग्रेड 1 पदाच्या जागा असणार आहेत 160। याच्यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे BSc। आणि ग्रेड 2 याच्यासाठी शैक्षणिक पात्रता पाहिजे, तुमचा आयट्या झालेला पाहिजे। 10वी तर पास असतोच आपण, 10वी पास झाल्यावरच आपण आयट्याला जात असतो। तर 10वी पास आणि आयट्या हे झालेलं पाहिजे। 6000 जागा आहेत मित्रांनो। तुम्ही आयट्या केलेला असेल, अप्रेंटिस केलेले असेल किंवा नसेल तरी तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता। आणि ह्या ज्या जागा आहेत या अप्रेंटिस पदाच्या जागांनी परमनंट जागांची वॅकेन्सी आहे। याच्यासाठी शैक्षणिक पात्रता मी सांगितली आहे। तर याच्यासाठी वय लागणार आहे 18 ते 30। तुमचं वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 30 वर्षाच्या आत पाहिजे। OBCला 3 वर्ष आणि SC ST कॅटेगरीला 5 वर्षाची वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे। तर अर्ज करताना फी लागणार आहे। जनरल, OBC आणि EWS यांना लागणार आहे 500 रुपये आणि SC ST महिला आणि एक्समॅन आर्मी यांना लागणार आहे 250 रुपये। तर फी काही जास्त नाही आहे, 250 आणि 500 रुपये अशा दोन प्रकारे फी हे अर्ज करताना लागणार आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची या भरतीची सविस्तर जी जाहिरात आहे मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिलेली आहे। तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे ती असणार आहे 28 जुलै 2025। तर आज मी व्हिडिओ टाकतोय 23 तारखेला। तर अजून 1 महिना बाकी असं समजून घ्या। तर जास्तीत जास्त 1 महिन्याच्या अंडरमध्ये तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा। आणि आपले जे पण महाराष्ट्रातील जे पण आपले क्लासमेट असतील किंवा आपल्या गावातले असतील, गल्लीतले असतील, ज्यांचं आयट्या झालेलं असेल, BSc झालेलं असेल, त्यांना यामध्ये अर्ज करायला लावा। मी खाली कमेंट बॉक्समध्ये पुस्तक दिलेले, खाली पुस्तक दिलेले, त्या पुस्तकावर जाऊन तुम्ही ते घरपोच मागवू शकता किंवा तुमच्याजवळ ऑलरेडी पुस्तक असेल तर त्या पुस्तकाचा तुम्ही अभ्यास करू शकता। तर टेक्निशियन पदाच्या ही भरती होणार आहे। तर टेक्निशियन पदाचं मी पुस्तक मेन्शन केलेले आहे। ते पुस्तक तुम्ही घरपोच मागवू शकता आणि त्याची स्टडी आतापासून चालू करू शकता। या भरतीचा जो पेपर आहे तो पेपर तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही अर्ज करणार, जे ऑनलाईन तुम्ही ॲप्लिकेशन करणार त्या ठिकाणी आपण नंबर आणि ईमेल ID देत असतो। त्या ईमेल IDवर तुम्हाला किंवा नंबरवर मेसेज येऊन आणि तुम्हाला पुढील जी त्यांची माहिती आहे, पेपर कधी होणार त्याची तारीख, हॉल तिकीटची तुम्हाला त्या ठिकाणी मेसेज येणार आहे, ईमेल येणार। तर मित्रांनो, हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। तर जास्तीत जास्त जे पण भाऊ आणि बहिणींचा आयट्या झालेला असेल, BSc पास असतील त्यांना शेअर करा। परमनंट जागा आहेत। ही जी भरती ही अप्रेंटिस पदाची भरती नाही, परमनंट जागांची वॅकेन्सी आहे। जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातील भाऊ आणि बहिणींनी यामध्ये अप्लाय करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे आणि सिलेक्शन हे कमवायला पाहिजे। कारण की इंडियन रेल्वेमध्ये आपल्या महाराष्ट्रात ते कमी लोक आहेत, कमी भाऊ आणि बहिणी यामध्ये भरत्यात येत असतात किंवा सिलेक्शन करत असतात। जास्त करून UP बिहार या साईडचे मुलं या भरत्या टॉपर देतात, त्यांच्या जागा जास्त ते भरती होतात। आपल्या महाराष्ट्रातील भाऊ आणि बहिणी जास्त करून लक्ष देत नाही आणि या भरत्यांमध्ये सिलेक्शन करत नाही। तर त्यामुळे अर्ज करून फक्त तुम्ही बसू नका, अर्ज करा आणि आजपासून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करून द्या। तर जास्तीत जास्त टेक्निशियन पदाचं मी खाली पुस्तक मेन्शन केलं आहे। ते पुस्तक तुम्ही घरपोच मागवू शकता। 250-300 रुपये किंमत आहे। त्या पुस्तकाची रोज स्टडी करा। नाही समजलं तर यूट्यूबवर सर्च करा।
त्यांच्या मागील जे प्रश्नपत्रिका आहेत त्याचं एक पुस्तक मिळेल परीक्षेचं, ते पुस्तक सोडवा. कशा पद्धतीने त्यामध्ये प्रश्न आलेले आहेत मागच्या भरतींना ते सोडवण्याचा प्रयत्न करा. रोज एक प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवली पाहिजे. ज्या प्रश्नाचा आपल्याला आन्सर येत नाही किंवा ज्या प्रश्नामुळे आपण अडकतोय त्या प्रश्नाला सर्च करा. त्या प्रश्नांची उत्तरं कशा प्रकारे सोडवले जातात, कशा प्रकारे सूत्रांनुसार आपण ती स्टडी करू शकतो, लक्षात राहू शकतो, असं तुम्ही अभ्यास करा, रूटीन बनवा. नाही समजलं तर तुम्ही छोटा मोठा तुमच्या गावात तालुक्यात क्लास असतील ते क्लास लावा. त्यानुसार तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवा, अभ्यास करा. कमीत कमी तुम्ही 24 घंट्यातून दिवसातून कमीत कमी 5 तास तुम्ही अभ्यास करा. 100 पैकी तुम्हाला मिनिमम 70-80 मार्क पडायला पाहिजे आणि तुमचं यामध्ये सिलेक्शन व्हायला पाहिजे. परमनंट जागा आहेत, लागल्या तुम्हाला पगार मिळणार आहे 40 ते 45 हजाराच्या वर. कोण देतं आहे आपल्याला 10वी आणि ITI झालेल्यावर? कोण देते? कोणती कंपनी देते मला सांगा? 40 ते 50 हजारपर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जॉब लागतो आहे. विचार करा मित्रांनो. कोणालाही 1 रुपये द्यायची गरज नाही, कोणालाही सेटिंग करायची गरज नाही. फक्त तुम्ही अर्ज करा, व्यवस्थित अर्ज सबमिट करा आणि अभ्यास करा, नियोजन करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या. मी असेच नवीन जे अपडेट येत असतात भरतींचे, केंद्रातल्या महाराष्ट्र शासनातल्या ज्या भरत्या निघत असतात त्यांची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला पुन्हा भेटू नवीन काहीतरी भरतीविषयी, काहीतरी नवीन भरतीची माहिती घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आपल्या आईवडिलांची काळजी घ्या आणि अभ्यास करा, सिलेक्शन करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.